एक वेळ अशी होती की एका गरीब बाईचं आयुष्य खूप कठीण चाललं होतं. तिच्याकडे ना पैसा ना घरात अन्न. तरी सुद्धा ती दररोज एका जुन्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावत असे आणि म्हणायची, "महादेवा, माझ्याकडे काही नाही, पण माझं मन फक्त तुझ्यावर आहे." एके दिवशी तिला वाटलं, "माझा महादेव खरंच माझ्या भक्तीने प्रसन्न आहे का?" मग तिने मनोमन ठरवलं, "आज मी महादेवाची परीक्षा घेते." ती मंदिरात गेली आणि म्हणाली, "महादेवा, जर तू खरंच माझं ऐकतोस तर आज माझ्या घरात अन्न आण." आणि ती घरी परतली. पण घरी काही नव्हतं. ती रडत होती तेवढ्यात एक वृद्ध साधू तिच्या दारात आला. त्याने म्हटलं, "मा, मला थोडं पाणी देशील का?" ती म्हणाली, "अन्न नाही, पण पाणी आहे." आणि तिने साधूला पाणी दिलं. साधूने हसून म्हटलं, "मा, तुझी भक्ती खरी आहे. महादेवाने मला स्वतः पाठवले." त्याने तिला एक छोटंसं भांडे दिलं आणि म्हणाला, "या भांड्यात जे घालशील ते दुप्पट होईल." बाईने आश्चर्याने भांडे घेतलं, त्यात थोडंसं तांदूळ टाकले. क्षणात ते दुप्पट झाले. तिचं घर भरलं अन्नाने, वस्त्रांनी आणि समाधानाने.